सर आता आपला परिचय द्या सगळं. माझं नाव ज्ञानेश्वर मी उद्धव भायला. मी इथं सेवा देण्यात येतो. माझ्यासाठी 4 वर्षामधून महिना 2 महिने इथं सेवा देतात. त्या संस्थेत काय चालते, संस्था कशी उभी राहिली याची पूर्ण माहिती. सर ही ज्ञान इथं मेडिकल मेडिटेशन शिकवल्या जाते. देशामध्ये फक्त एकमेव संस्था आहे. देशामध्ये लक्ष देऊन थोडंसं आहे का, देशामध्ये एकमेव संस्था आहे मेडिकल मेडिटेशन दिल्या जाते आणि इथं सक्रिय विपश्यना शिकवल्या जाते. आणि तो 5 दिवसाचा कोर्स आहे. त्या कोर्सचं नाव आहे MBBS. तर त्या कोर्सचं नाव आहे MBBS, माइंड बॉडी बॅलन्स साधना. तुमच्या डोक्यावरचे तणाव, तुम्ही अशांत आहात, त्याच्यातून मुक्ती मिळेल. तुमच्या शरीरामध्ये काही व्याधी असतील, जसं हार्ट आहे, BP आहे, शुगर आहे, थायरॉइड आहे, ॲसिडिटी आहे, स्पॉन्डिलिटिस आहे, कंबर दुखणं आहे, पाय दुखणं आहे, वजन वाढलेलं आहे, पोट वाढलेलं आहे, या सगळ्या ह्याच्यामध्ये इथं आराम मिळतो. आणि बुद्धाचा मार्ग काय, तुम्हाला दुःखमुक्त करून मानव कल्याण निर्माण झालं पाहिजे. इथं आंबेडकर बुद्धिझम वॉरियर्स निर्माण केले जातात. म्हणजे आंबेडकर बुद्धिझम विचाराची योद्धे निर्माण इथे केल्या जातात. ही एकमेव अशी संस्था आहे या देशात. हे समोर 26 एकराचा परिसर आहे. 26 एकर. ते टेकडी दिसते पलीकडे, हा ते नदी आहे तिकडे. टेकडीच्या पलीकडे 15-20 एकर आणि आणखी 25 एकरचा करार झाला. 50 एकर आपल्या महाराष्ट्राची जमीन राहिली. एवढी जमीन विदर्भात पुण्यात वरिष्ठ जमीन. आता ह्या ठिकाणी सक्रिय विपश्यना शिकवल्या जाते. त्या सक्रिय विपश्यनेमध्ये तुम्हाला सांगितलं मी, हे सगळे लोकांना आराम मिळतो. तुमच्या तणाव बिलकुल मुक्त होऊन जाते. तुमची BP नॉर्मल होऊन जाते. शुगर होते, BP नॉर्मल. मला 14 वर्षापासून शुगर होती. 350 ते 400 पर्यंत माझी शुगर होती. मी 2 शिबिर गेले. 6 महिने झाले माझ्या गोळ्या बंद झाल्या. बिना गोळ्यानं आता पुरणपोळी खातो, सगळ्या प्रकारचे लाडूही खातो, चहा पितो. ही टेकडी आहे, धावत चढतो मी. 77 वर्षाचं वय आहे मला. या बुद्धभूमीचा गुण आहे. तर सर या ठिकाणी मार्शल आर्ट सुद्धा शिकवल्या जाते. मार्शल आर्ट या ठिकाणी आता बेसिक ट्रेनिंग देणं सुरू झालं मुलांना. 12 ते 18 वय होतं. आणि ती टेकडी दिसते, त्या टेकडीवर आता कॉलेज होतं. 3 महिन्यापासून तर 3 वर्षापर्यंतचे मार्शल आर्टचे सगळे ट्रेनिंग दिले जाते. त्याच्यामध्ये फक्त मार्शल आर्ट नाही, चायनामध्ये, जपानमध्ये, तायवानमध्ये, सिंगापूरमध्ये, थायलंडमध्ये जे शिकवल्या जाते ते सगळं इथं शिकवल्या जाईल. चायना, जपान, तायवान, थायलंड तुम्हाला जगावर राज्य करत आहे. सगळ्या बाबतीत 1 नंबरवर आहेत ते. आणि ते कल्चर आपल्या इथल्या तरुण मुलांना आणि या पिढींना शिकवायचं असं सगळं. तर बेसिक ट्रेनिंग सुरू झाला. ते तुम्ही तिकडल्या हॉलमध्ये गेले तिकडे तर मॅट टाकून दिसली तुम्हाला नाही का? इकडे हे आता दवाखान्याची बिल्डिंग होऊन राहिली. 7,000 स्क्वेअर फूटचं बांधकाम आहे आणि वरचं 7,000 म्हणजे 14,000 स्क्वेअर फूट आहे. एका ठिकाणी लायब्ररी होणार आहे आता आणि त्याच ठिकाणी मीटिंग हॉल. म्हणजे जे लोक विचारवंत ते लायब्ररीमध्ये हे करतील, चर्चा करतील, त्यासाठी मीटिंग हॉल आहे मोठा. आणि तिथं भिक्खूंना 10 ते 15 भिक्खूंना राहण्याचं ठिकाण आहे आणि भिक्खुनींना 10 वॉशरूम, संडास, किचन सगळं तिथे. आणि खालचा 7,000 स्क्वेअर फूटचा भाग आहे. याच्यामध्ये दवाखाना, सोनोग्राफीची मशीन आली, एक्सरेची मशीन आली, पॅथॉलॉजी आली, पंचकर्माची मशीन आली या ठिकाणी. आता सगळ्या वस्तू इथे म्हणजे MRI सुद्धा होईल, CT स्कॅन सुद्धा या ठिकाणी होईल. सगळ्या सेवा, ना तोटा ना नफा अशा तत्वावर इथं लोकांना दुःखमुक्त आणि रोगमुक्त करायचं आहे. आणि त्याच्यामधून जो माणूस इथं दुरुस्त होईल त्याला इथं सक्रिय विपश्यना, त्याच्यानंतर वर 7,000 लोक बसतील असं विपश्यना सेंटर होऊन राहिलं वर.
तर त्यामध्ये सगळे लोक जातील आणि त्याच्यानंतर 50 एकराचा परिसर राहील आपला, तिथं ऑक्सिजन पार्क निर्माण करायचा. सुरू झालं काम त्या दृष्टीनं. आणि हे सगळे लोक विचारानं शांत झाले, रोगमुक्त झाले, दुःखमुक्त झाले. मग त्या ऑक्सिजन पार्कमध्ये राहण्याची व्यवस्था 15 ते 20 बंगलो तिथं बांधायचा विचार आहे. म्हणजे तिथं राहा, शांततेने हे करा. अशा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या जाणार. आणि हे सगळी मनोश्री एकट्या माणसाने केली. डॉक्टर बोधे MBBS MD 35 वर्षापासून प्रॅक्टिस करताना आयुष्याची सगळी पुंजी मॅडम बसा 2 मिनिट प्रदान केलं. आणि इथं आजही चिवर घालून सकाळ 11 वाजेपर्यंत इथं टेस्टला देतात. तर त्यानंतर 12 दवाखान्यात जातात, 5 वाजेपर्यंत दवाखाना करतात. 15-20 हजार रुपये कमावून इथल्या यवतमाळ आणि तिथून पुन्हा आले 6 वाजतापासून तर 9 वाजेपर्यंत पुन्हा इथं देशला जातात. ठीक आहे. ऐका हो सगळं वजन वगैरे कमी करून देतो सगळं. हा अरे वा छान छान. हा तू मोठं नाही वाज. तर सरजी हे सगळं सांगितलं तुम्हाला, हे सगळं एकट्यानं तिकडे मागं तुम्ही गेले नाही. अधुरक काम आहे तिकडे मोठं. तिथे आता बुद्धमंच होऊन राहिला. तिथे 3 ते 4 हजार लोक एका वेळेस सेमिनार करू शकतील, कॉन्फरन्स करू शकतील, धम्मचर्चा करू शकतील तिथे. त्या दृष्टीने असा प्रयत्न आहे तिथे. आणि त्यानंतर आता इकडे बांधकाम चालू आहे. मशीन आवाज येऊ ना. हां हां मशीन तिथे 7-7.5 हजार स्क्वेअर फूटचं एकच स्लॅब आहे. असं 2 मजले झाले, 5 मजले करायचं आहे त्याला. तिथे आता हॉटेल करायचं. तुम्ही म्हणाले संस्था आहे ना, हॉटेलचं काय काम? हॉटेल कशासाठी संस्थेला? इथं दुःखमुक्त केलं जाते. परंतु तुम्हाला सांगतो या सक्रिय उपोषणेला फक्त बुद्ध लोक येत नाही. या देशातल्या प्रत्येक प्रांतातला, प्रत्येक जातीचा आणि धर्माचा माणूस इथे येऊन सक्रिय उपोषणा करत आहे. तुम्ही आम्ही शिबिराचे आकडे घ्या. तुम्ही 50 लोक असतील, त्याच्यातली 25 बुद्धिस्ट असतील, 25 इतर जाती धर्माचे लोक असतील. हे अशा पद्धतीचं शिकवणारी देशातली एकमेव संस्था आहे. इथे मुसलमान लोक शिबिर करतात, इथं शीख लोक करतात, जैन लोक करतात, मारवाडी करतात, अग्रवाल करतात, आदिवासी करतात, ओबीसीचे सगळे लोक या ठिकाणी शिबिर करतात. फार मोठी उपलब्धी आहे ही. कारण इथं रोगमुक्त दुःखमुक्त केल्या जाते ना. आणि इथं विज्ञान शिकवल्या जाते. ठिकाणी करणं चालू आहे. आता विपश्यना शेल्टर उभं होईल, कॉलेज सुरू होईल, ऑक्सिजन पार्क सुरू होईल. हे सगळे एकट्या माणसानं त्याच्या अख्ख्या कमाईतून उभं केलं. बाबासाहेबांनी सांगितलं होतं आपल्याला, समाज क्रांतीचा रथ मी इथपर्यंत आणला. तुम्हाला पुढे न्यायचा, माझ्यानंतर तुम्हाला पुढे न्यायचं असेल तर न्याय, याला मागं आणलं. पण 67 वर्षात आपण मागंच आणण्याचं काम केलं. राजकीय क्षेत्रात मागं आलो आपण, सामाजिक क्षेत्रात आलो आणि धर्माच्या क्षेत्रातही आपण मागं आलेला. तर आपल्याला हे कुठेतरी थांबवायचं आहे आणि हे मिशन आहे. बाबासाहेब उद्योगांना म्हणाले होते, पढ़े लिखे लोगों ने मुझे धोखा दिया है. तो भक्तीजी म्हणतात, बाबा साहब मैंने आपके मिशन को धोखा नहीं दिया, मैं बेईमान नहीं हूँ, मैंने पूरा समर्पण समाज के लिए यहाँ लगा दिया है. मेरे जैसे 20 डॉक्टर, मेरे जैसे 20 इंजीनियर, मेरे जैसे 20 वकील, मेरे जैसे प्राध्यापक अगर जो इंडिया में पैदा हुए, हर डिस्ट्रिक्ट में एक मनुष्य खड़ी रही तो पूरा भारत बुद्धमय हो जाएगा. जहाँ यहाँ हो रहा है, या हम सब जात धर्म सब तू यहाँ के लेके चल रहे, सब पढ़ा रहे हमें. तो हे तुम्ही सगळं उभं केलं आतापर्यंत. तुमच्या आयुष्याची सगळी पुंजी लावली इथे. तुमचा मुलगा तर वारस होणारच नाही इथे. तुमच्या कुटुंबाचं कोणी वारस होणार नाही. तुमच्यानंतर एवढं मोठं तुम्ही उभं केलेलं आहे. हे मिशन चालू राहिलं पाहिजे की नाही? तर हे मिशन चालू राहिलं पाहिजे. तर त्याची जबाबदारी तुमच्यानंतर तुम्ही घ्यायची. आपल्या सगळ्या लोकांना हे मिशन चालवण्याची जबाबदारी घ्यायची. मग कशी घेणार आपण ही जबाबदारी? तर आपल्याला तनानं, मनानं आणि धनानं इथं सहकार्य करावं लागेल. भगवान गौतम बुद्धांनी त्यांच्या काळामध्ये दान पारामिता सांगितल्या. तुम्हाला कल्पना आहे त्यांच्या काळामध्ये किती लोक दानी होते. तर अनाथपिंडकासारखे, आम्रपालीसारखे कित्येक लोक होते की त्यांनी धर्मासाठी, याच्या विकासासाठी दान केलं. बाबासाहेबांनी सांगितलं तुमच्या आयुष्याचे 10% तुम्ही इथं द्या. आपण ते म्हणत नाही.
आम्ही तुम्हाला दानाची जबरदस्ती करत नाही. आम्ही फक्त इथले विचार सांगून राहिलो तुम्हाला, इथली संकल्पना सांगून राहिलो की तुम्ही आम्ही इथं सहभागी होऊ. आणि एक सांगून राहिलो तुम्हाला, 12 महिन्यातले किती रविवार असतील? 52 रविवार असतात. 52 रविवारापैकी एक रविवारी तुम्ही उपास करा. एक का रविवारी उपास करा. जे काही आपण सुका ओला रविवार करतो तेवढा करू नका. आणि ते दान इथं द्या. इथं नाही दिलं तरी चालेल, परंतु ज्या ठिकाणी मानव मुक्तीचं, मानव कल्याणाचं काम ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी तुम्ही दान करा. आणि दान देण्यानं माणसाला कुशल कर्म केल्याची, पुण्य कर्म केल्याची एक निर्मळ भावना मनामध्ये निर्माण होते, एक करुणा निर्माण होते, मैत्रीभाव निर्माण होते. आणि हे सगळं आपल्याला बाबासाहेबाचं, आंबेडकरचं बुद्धिझम आपल्याला पुढे न्यायचं. आपल्याला आंबेडकर बुद्धिझम वॉरियर्स निर्माण करायचे, योद्धे निर्माण करायचे. इथे योद्धे निर्माण, तुम्ही या एक शिबिर केलं, तुम्ही योद्धे झाले. भगवान गौतम बुद्धांनी सांगलं अतदीप भाव. तर तुम्ही या इथे योद्धे बना. स्वतःला शोधा, स्वतःला जिंका, कुटुंबाला सांगा, नातेवाईकांना सांगा आणि तुमच्या आप्तेष्टांना सांगा. आणि त्या लोकांना इथं सक्रिय उपोषणा करायला सांगा, दान करायला सांगा. आणि तुमच्या दानातून, तुमच्या मनाच्या धनातून ती विकसित पावली पाहिजे ही अपेक्षा आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. जबरदस्ती कोणालाही नाही.